कोणी कोणी फिरकलं नाहीये इकडे. अगं इथं कोणी राहत नव्हतं तर कोण कशाला फिरकेल? कोणी राहत नव्हतं म्हणून काय झालं? पण येऊन जरा साफसफाई करायला काय बिघडणार होतं? कसं दिसतं हे स्वयंपाकघर? आतरंग आला असता दर 2 दिवसांनी आणि करून गेला असता साफसफाई तर. आणि म्हणे अन्नपूर्णेचं स्वयंपाकघर. आता अन्नपूर्णेने स्वयंपाकघर सोडलं तर ते स्वयंपाकघर अन्नपूर्णेचं राहील का? आणि एवढं जर तुला स्वयंपाकघराबद्दल वाटत होतं, या घराबद्दल वाटत होतं, तर गावातल्या घरातनं अधूनमधून इथे यायचं, साफसफाई करायची. दुसऱ्यावर कशाला उगाच चोगाच जबाबदारी ढकलायची? मी कुणावरही जबाबदारी ढकलत नाहीये. पण या घराचे जे मालक आहेत ना, त्यांनी आपल्या हाताखालच्या कामगारांना इथे पाठवलं असतं आणि घेतली असती साफसफाई करून, तर काय बिघडणार होतं? मुळात आधी मालकांनी घर सोडून जायचंच कशाला? म्हणजे अन्नपूर्णेनं स्वतःचं स्वयंपाकघर सोडणं पटतं, ते चालतं, पण मालकानं मात्र स्वतःचं घर सोडता कामा नये. अगं इंदू, तुला परत कधी इथं यायचंच नव्हतं ना. हे म्हणजे ना तुम्ही मला गृहीत धरणं झालं. मुळात ना तुमची अशी इच्छाच नव्हती की मी पुन्हा इथे यावं. अरे माझी कशाला अशी इच्छा असेल? होती. 50 वेळा बोलून दाखवत होतात मला. काही वाटेल तर झालं तरी पुन्हा त्या घरात जायचं नाही. काही वाटेल तर झालं तरी पुन्हा त्या घरात जायचं नाही. थोडे दिवस गेल्यानंतर थोडं समजावून सांगितलं असतं मला, केले असते प्रयत्न, तर काय होणार होतो? इथं परत आली असतीस? कदाचित आले असते. इंदू, याला काय म्हणतात माहितीये का? अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी? अगं तुला जर इथं परत यायचं होतं या घरामध्ये, तर मुळात हे घर सोडून गेलीसच का? तेव्हा मी तुला किती समजावलं, पण तू माझं ऐकलं नाहीस. मी तुला म्हणालो कपिल, असं तुझ्याबद्दल कोणाबद्दल बोलणं शक्य नाही. तू माझं ऐकलं नाहीस, आपलं म्हणणं खरं केलंस. आता काय झालं? माझे शब्द खरे ठरले ना. बोला बोला, तुम्ही ना मलाच बोला. अख्ख्या जगाला दिसून येईल अशी मोठी चूक केली ना मी. तुम्हाला काय ती संधीच मिळालीये. तुम्ही मलाच बोलणार. आयुष्यभर ऐकवा मला हे सगळं. अगं आक्रस्ताळेपणा करू नकोस ग. शुगर लो होते तुझी. खरंच सांगतो, मला असं काही बोलायची इच्छा नव्हती. पण बोललात ना. काय गरज होती हो बोलायची? हे बरं आहे. तू किती चुकायचं, आम्ही काय बोलायचं नाही. आणि आम्ही किती बिनचूक वागलो तरी तुझी बोलणी खायची. आज एवढ्या दिवसांनी आपण आपल्या घरी आलोय. या आनंदाच्या क्षणी सुद्धा ना तुम्ही मला टोचून टोचून बोला. मला वाटलं होतं तुम्ही मला माफ कराल. मी कोण माफ करणार? तू मालकांचा अपमान केलास, तू जाऊन त्यांची माफी माग. हे जरा अति होते. अहो ते आपल्या गौरीच्या वयाचे आहेत. मी त्यांची माफी मागू का नाही? कपिलची काहीही चूक नसताना त्यानं तुझी माफी मागितली होती. आता मोठेपणा दाखवायची संधी तुला चालून आली आहे. बर, म्हणजे तुम्ही मला त्यांच्या समोर मान खाली घालायला लावणार आहात? काय हवं ते समज बाबा. असं असेल ना तर मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. सांभाळ स्वयंपाकघर सांभाळ. आता मला फक्त रामाश्रयाचा आधार. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर.
एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके